असं एक पदार्पणाचा एक हात देणं असतं ना, तो हात त्यांनी मला त्यावेळेस दिला होता. आणि आज मला बरं वाटतं की आज त्यांच्यासोबत मी नाटक रंगभूमी शेअर करतोय. आम्ही जाऊन तिथे पण त्यांनी शूटिंग करून रात्री तालमी करत होते. म्हणजे आता ह्या एजला इतकं सिन्सिअर असणं खूप कमी बाब पाहायला मिळते, ऐकायला मिळते. पण मी अनुभवली ती. नावाबद्दल एक उत्कंठा आहे की काय नेमकं याच्यात? त्यासाठी नाटक बघायला पाहिजे. अहिल्यानगर महाकरंडक या निमित्तानंच अहिल्यानगरमध्ये शंकर जयकिशन या नाटकाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर, भरत जाधव सर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे या नाटकाचं आहे की 29 वर्षानंतर महेश सर जे आहेत ते रंगभूमीवर प्रयोग करतायत आणि त्याचबरोबर भरत सर त्यांच्यासोबत पहिल्यांदा जे आहेत आपलं रंगमंच शेअर करतायत. भरत जाधव सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. लेट्सटॉप मध्ये आणि आयलोनगरमध्ये तुमचं भरपूर स्वागत. नमस्कार. काय सांगाल या नाटकाबद्दल? काय ह्या 19 डिसेंबरपासून मुंबईत ह्याचे शो झालेत. आता आज पुण्यात आम्ही आहोत आणि येत्या 18 तारखेला आपल्या नगरमध्ये येतोय, अहिल्यानगरमध्ये. आणि जसं तुम्ही म्हणाला तसं मांजरेकर सर म्हणजे ज्यांनी मला ऑल द बेस्टमध्ये म्हणजे एकांकिका करतो ती एकांकिका हिट झाली. मग व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी आणलं चंद्रलेखा. आणि म्हणजे अर्थात मोहन वाघ पुन्हा महेश सरांनी सांगितलं आणि आम्ही तिथे आलो. असं एक पदार्पणाचा एक हात देणं असतं ना, तो हात त्यांनी मला त्यावेळेस दिला होता. आणि आज मला बरं वाटतं की आज त्यांच्यासोबत मी नाटक रंगभूमी शेअर करतोय, त्यांच्यासोबत काम करतो, याचा वेगळा आनंद आहे. आणि ह्याला कारण पण आहे की लेखक विराजस कुलकर्णी ज्यांनी नाटकच इतकं छान लिहिलं आहे, जिथे मला अपेक्षित होतं की माझ्यापेक्षा मोठा आणि कोणतरी असा मोठा ऑरा पाहिजे होता, जी व्यक्ती एका छान सांभाळू शकेल. आणि मला मांजरेकर सरांशिवाय दुसरं कोणी दिसत नव्हतं. फक्त विचारायचं होतं मला, कदाचित ते नाही म्हटलं किंवा हो म्हटलं पण पाहूया. पण त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मला नाटक पण वाचून घ्या आणि नाटक ऐकलं पूर्ण. आणि ते त्यांचा होकार आल्यावर मला म्हणजे म्हणतो ना आपण खुश असतो ना आश्वास की बाबा कोणासोबत करतो याला पण महत्त्व आहे. आणि त्यांच्या तालमीपासून मी त्यांना खूप जवळनं बघतोय नाटकाच्या बाबतीत. म्हणजे इथे काही तारखा आमच्या नव्हत्या तालमीच्या, मग त्यांचं हैदराबादला शूटिंग होतं. मग हैदराबादला पण ते तिकडे आम्ही जाऊन तिथे पण त्यांनी शूटिंग करून रात्री तालमी करत होते. म्हणजे आता ह्या एजला इतकं सिन्सिअर असणं खूप कमी बाब पाहायला मिळते, ऐकायला मिळते. पण मी अनुभवली ती. आणि मला ते खूप बरं वाटतं की ते जेन्युअनली या नाटकात त्यांचं काम सफाईदारपणे करतात. आणि ज्या पद्धतीने आता लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला येतोय ऐकायला आणि टाळे शीट येतात, त्याच्यामुळे असं वाटतं की करेक्ट कास्टिंग आहे. मांजरेकर सर माझ्यासोबत आहेत आणि मला त्याचा खूप आनंद आहे. सर, हे शंकर जयकिशन सर हे जे काही नाव आहे, या नावाबद्दल एक उत्कंठा आहे की काय नेमकं याच्यात? त्यासाठी नाटक बघायला पाहिजे. हे नाव महेश मांजरेकर सरांनीच नाव आणलंय. एक जोडगोळीसाठी नाव आम्हाला अपेक्षित होतं आणि ती जोडगोळी या दोघांनी त्यांच्या गाण्यांचा आनंद घेणं, नॉस्टॅल्जिया थोडक्यात थोडीशी. चांगली मित्र दाखवलेत. आणि माझी मुलगी शिवानी रांगोळी करते, ती पण अप्रतिम काम करते. तर त्यात मैत्रीचा ओलावा, नात्यांची ओढ, ह्या पण गोष्टी खूप अंडरलाईन करणारं नाटक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे शंकर जयकिशन का नाव आहे हे नाटक बघताना तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकेल. चालेल सर, एकदा आमच्या नगरकर प्रेक्षकांसाठी तुम्ही त्यांना तारीख आणि ते आव्हान काय करा? नमस्कार. अहिल्या नगरकरांना मी एवढंच सांगेन की नेहमीच मी आपल्या शहरात येऊन धुमाकूळ घातल्या माझ्या नाटकांचं. म्हणजे अगदी ऑल द बेस्टपासून सई रे सई म्हणा, दामोदर पंत घ्या, मोरूची मावशी घ्या. आणि हे नाटक अर्थात धुमाकूळ घालायला मी येतोय येत्या 18 जानेवारीला आपल्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात रात्री 9 वाजता आहे. या आपण मस्त एन्जॉय करूया, मजा करूया आणि ह्या नाटकाचा आस्वाद चांगल्या पद्धतीने घेऊया. आणि मी खूप आभारी आहे की तुम्ही तुमचं स्वप्नील मनोज त्याने हा पुढाकार करून हा शो आमचा लावलाय. ही खास मेजवानी या नाटकाची आपल्या सगळ्या अहिल्यानगरकरांसाठी. त्यामुळे या आणि धमाल करूया. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे लेट्सअपला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.